संहिता क्रिएशन प्रस्तुतचा जो वारसा विवेकाचा कार्यक्रम झाला डॉक्टर दाभोळकरांच्या स्मृतिदिनानिमित्त, तर त्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटलं तेही सांगा. आणि मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की दाभोळकरांची जी चळवळ आहे, म्हणजे आपण आता निरंजन टकलेंची मुलाखतही ऐकलीत, आपण बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा केली, त्या समाजात सध्या घडत आहेत त्याबद्दल पण तुम्हाला काय वाटतं, आणि ही चळवळ आताही किती महत्त्वाची आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणं किती गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्ही थोडं मला सांगा. सर्वप्रथम संहिता क्रिएशनने हा जो पुढाकार घेतला आहे, म्हणजे आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना जाऊन जवळजवळ 11 वर्ष होत आली आणि त्याचा अजून पूर्ण निकाल लागलेला नाही. म्हणजे त्याच्या हत्येच्या मागची जी डोकी आहे ती अजून समोर आली नाही. अगदीच मारणाऱ्यांवर दोषारोप सिद्ध झालेत आणि त्यांना काही ती शिक्षा सुनावली गेली, पण याच्या मागचा ब्रेन अजून सापडला नाही म्हणा किंवा शोधलेलं नाही. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचं सामाजिक परिवर्तन घडवणारा, सामाजिक चळवळीचा खूप मोठा प्रणेता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं जाणं हे एकूणच समाजाचा खूप मोठा लॉस आहे. कारण अंधश्रद्धेचं जे एकूणच गारुड आहे हे अशिक्षित, त्यानंतर जो पिचलेला आपला समाज आहे त्याच्यात आहे, आणि हल्ली दुर्दैवानं तो सुशिक्षितांमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागला. त्यामुळे त्याची गरज आज समाजाला पूर्वी इतकी किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे. म्हणजे पूर्वी आम्ही कॉलेजला असताना अनिसच्या चळवळीत सहभागी होणं याचा एक अभिमान वाटायचा. आता अनिसच्या चळवळीत तुम्ही सहभागी असलात की तुम्हाला एका विशिष्ट वर्गाकडनं ट्रोल पण केलं जातं. पण तरीही मोठा तरुण वर्ग या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याकडे ओढला गेला, कारण त्याला समाजातलं हे जे काही विष आहे हे नाकारायचं आहे. आजच्या कार्यक्रमातही खूप मोठा युवा वर्ग होता. या विचारांचा युवा वर्ग इतक्या मोठ्या संख्येने अशा कार्यक्रमांना येतो हे खूप आशादायी आहे. त्यामुळे ही चळवळ पुढे राहणारच आहे सुरू, आणि तिची गरज आहे. जोवर आपल्या देशात सुबत्ता येत नाही, जोवर आपल्या देशात तणावमुक्त समाज निर्माण होत नाही ना, तोवर असे देवारे उभे करणारे जे काही घटक आहेत ते त्यांचे जे काही इप्सित आहे ते साध्य करत राहणार आहे, समाजाला सतत त्या मोहात अडकवत राहणार आहे. त्यामुळे एका बाजूने सामाजिक चळवळ, एका बाजूने देशाची उन्नती, या दोन्ही गोष्टी ज्या